ज्या बातमीची चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलाय। सारा आणि इब्राहिम अली सैफच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। रुग्णालयात सैफवर 6 वार झाल्याची माहिती समोर येते। चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। हल्लेखोर रात्रीपासूनच घरात दबा देऊन बसलेला होता। सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शस्त्रक्रिया झाल्याची डॉक्टरांची माहिती आहे। तर पोलिसांची टीम सैफच्या घरी पोहोचलेली आहे। कसून चौकशी केली जाते। 3 कर्मचारी सध्या ताब्यात आहेत आणि या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते। त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला। मुंबईतील वांद्रे येथील राहता घरी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने सैफ अली खानच्या हातावर आणि पाठीवर वार केले। सध्या सैफ अली खानची तब्येत ठीक असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर सदर घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे। तर अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरल्याचं सुरुवातीला काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिलं। अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला मोलकरणीच्या हातावर चाकूने वार केला आणि त्यानंतर मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान बाहेर आला। सैफ अली खानने अज्ञात व्यक्तीच्या हातात चाकून आणि मोलकरणीचा हात रक्ताने माखल्याचं पाहून तो तिच्या मदतीसाठी धावला। यावेळी आरोपी आणि सैफ अली खान मध्ये झटापट झाली आणि यावेळी आरोपीने हातातील चाकूने सैफवर 6 वार करत पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आणि या 6 वारांपैकी 2 जखमा या खोलवर गेल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर झाल्याची माहिती समोर येते। सैफच्या घरातील नोकरांची सध्या कसून चौकशी केली जाते। दया नायक तिकडे पोहोचलेले आहेत। क्राइम ब्रांचची टीम तिकडे पोहोचलेली आहे। पोलीस सतर्क झालेले आहेत। त्याचबरोबर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत आणि राजकीय वर्तुळात विरोधक हा मुद्दा उचलून धरतीलच, कारण विरोधकांकडून आता गृह खात्यावर टीका करण्यात येते। प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रियंका चतुर्वेदी यांचं म्हणणं आहे की हे सगळे हल्ले वांद्र्यातच का होत आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे बजरंग सोनावणे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे। बजरंग सोनावणे यांचं म्हणणं आहे की गृह खातं यावर कधी लक्ष घालणार। त्याचबरोबर मुंबईतच नव्हे तर पुण्यात सुद्धा हल्ले वाढलेले आहेत आणि बहुचर्चित अभिनेता सैफ अली खानवर असा हल्ला होणं अपेक्षितच नाहीये। ही खळबळ उडवणारी बातमी आहे आणि त्यामुळे आता चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, ताजा तपशील काय आताचा? प्रज्ञा, नक्कीच पाहायचं झालं तर अभिनेता सैफ अली खान यांच्यावर काल जे आहे 2:30च्या सुमारास जो प्राणघातक हल्ला झालेला आहे। एका अज्ञात चोराने चक्क 12व्या मजल्यावर त्यांच्या घरात घुसून तो हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण होतो सैफ अली खान यांच्या घराबाहेर आपण पाहू शकतो जे फॉरेन्सिकचे जे टीम आहे, जे अधिकारी आहेत, या जे सैफ अली खान आहे त्यांच्या घराच्या इथे कसून तपासणी करतात। एकंदरीत पाहायचं झालं तर प्रज्ञा, असं बोललं जातं की जी बाजूला जी सुरक्षा भिंत आहे त्या सुरक्षा भिंतीवर जे जाळे आहे तिकडनं चोराने रात्रीच्या सुमारास तो उडी मारून पळ काढलेला सुद्धा असा संशय व्यक्त केला जातोय। त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो जे फॉरेन्सिकचे अधिकारी असतील हे इकडचे जे CCTV आहेत हे CCTV चेक करतात। त्यामध्ये चोराचा काही तपास लागतो ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। एकंदरीत काही वेळापूर्वीच फॉरेन्सिकच्या टीमकडून बोललं जातं की जे चोराचे जे आहेत जे हाताचे ठसे मिळालेले आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत प्रज्ञा, पाहायचं झालं तर याच परिसरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वीच जे बाबा सिद्दीकी असतील त्यांना सुद्धा गोळीबार करून मारण्यात आलं होतं। त्याच्या अगोदर अभिनेता सलमान खान यांच्या घरावर सुद्धा गोळीबार झालेला आपल्याला पाहायला मिळाला। मात्र याच जे चोर असतील किंवा जे गुंड असतील यांना कुठेतरी पोलिसांचा धाक उरलाय की नाही, आता ही शंका इकडचे नागरिक असतील, रहिवासी असतील हे उपस्थित करताना आपल्याला प्रज्ञा पाहायला मिळते। मात्र एकंदरीत आता जे क्राइम ब्रांचची टीम असेल, CIDची टीम असेल, फॉरेन्सिक टीम असतील, दया नायक हे सुद्धा इथे स्वतः आले होते आणि पाहायचं झालं तर जे स्वर्ण पथक असतील त्या स्वर्ण पथकाकडून सुद्धा जो चोर आहे त्याचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो जी सैफ अली खानची जी बिल्डिंग आहे चक्क 12व्या मजल्यावर तो चोर पोचला कसा, आता हा प्रश्न इथे उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतं। याच सैफ अली खानच्या घरामध्ये जे नोकर होते त्या तिघांना अटक करण्यात आलेले। एकंदरीत मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो हा चोर आहे याने कुठेतरी पाळत ठेवून हा प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्की चोर हा चोरी करण्यासाठी आला होता की एकंदरीत सैफ अली खान यांच्यावर जो
आहे तो मारण्यासाठी आला होता, हे सुद्धा आता प्रज्ञा हा प्रश्न इथे उपस्थित झालेला आपल्याला सध्या पाहायला मुंबई मिळतो. पोलिसांचे किती पथकं तिथे तैनात आहेत, किती पथकांना आता कामाला लावलेलं आहे? दुसरं म्हणजे आता कशा प्रकारे या संदर्भात तपास होऊ शकतो आणि आरोपीला शोधण्यासाठी आता किती पथकं तैनात करण्यात आली आहेत? आपण पाहू शकतो मुंबई पोलिसांचे इथे 7 ते 8 जे पथकं आहेत, तुकड्या आहेत इथे तैनात करण्याला आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ह्याच ज्या तुकड्या आहेत आता कसून तपासणी करतात. आपण पाहू शकतो डॉग स्क्वॉडिंग म्हणजे श्वान पथक आहे ते सुद्धा इकडनं ग्राउंड फ्लोअरपासून ते तळमजल्यापासून ते 12व्या मजल्यापर्यंत ते श्वान पथक आहे ते जिन्याने जे तो डॉग स्क्वॉडिंग करताना पाहायला मिळतं. की त्याचं CID असतील, क्राईम ब्रांच असतील किंवा फॉरेन्सिक लॅब असतील युवा आणि आपले जे मुंबई पोलीस असतील हे कसून तपासणी करतात. मात्र नेमका हा चोर आला कसा आणि हा या 12व्या मजल्यावरून पळाला कसा, हा महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आता पोलिसांना उपस्थित झालेला पाहायला मिळतो. प्रज्ञा, अनिल, चौकशीत काही निष्पन्न झालंय का आतापर्यंत? अद्याप पाहू शकतो प्रज्ञा, जे सैफ अली खानच्या घरामध्ये जे नौकर होते तिघांना अटक केलेली पाहायला मिळते. याच अनुषंगाने अटक केली की या नौकराचं किंवा या चोराचं काही लागेबांधी असो, यांनी कुठेतरी खबर दिलावी असे या अनुषंगाने त्या तिघांना अटक केलेली आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. प्रज्ञा जी जी अनिल, सध्या कशा प्रकारे पोलीस तैनात आहेत आणि दुसरं म्हणजे आपण पाहायला गेलं तर सैफ अली खान हा श्रीमंत ऍक्टर म्हणून प्रसिद्ध आहे बॉलिवूडमध्ये आणि त्याची ही श्रीमंतीच त्याला भोवली आहे का? आणि दुसरं म्हणजे असंही बोललं जात आहे की जीवघेणा हल्ला करण्यात आला, त्याला जीवे मारण्या इतपत त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. आणि राजकीय वर्तुळात म्हटलं गेलं तर राजकीय वर्तुळातून विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते आणि म्हणजे गृहमंत्रीपद आता देवेंद्र फडणवीसांकडे, तर गृहमंत्रीपदावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय, गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. प्रज्ञा, पाहायचं झालं तर आता गृह खात्यावर जे विरोधक आहेत ताशेरे ओढताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहू शकतो ह्याच परिसरामध्ये जो अभिनेता सलमान खान असेल, बाबा सिद्दीकी असतील, बाबा सिद्दीकींचा गोळीबार करून जो आहे त्या लॉरेन्स बेसने टोळीने त्यांचा गोळीबारामध्ये मृत्यू पडलेला आहे. मात्र आपण पाहू शकतो जो हा चोर नेमका चोर होता की कोणत्या टोळीचा गुंड होता हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. आपण पाहू शकतो प्रज्ञा, या सैफ अली खानच्या परिसरामध्ये जो पोलीस बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर प्रज्ञा, हा जो परिसर आहे इथे पोलिसांची रात्री जी गस्तीची वेळ असते, इथे जो गजबजलेला हा परिसर असतो, एकंदरीत पाहायचं झालं तर हा चोर नेमका चोर होता की कोणत्या कुख्यात गुंड टोळीचा जो हा गँगस्टर होता हे सुद्धा पाहणं गरजेचं. मात्र नेमका हा चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता की सैफ अली खान यांना जो मारण्यासाठी, जीव मारण्यासाठी आला होता, हा प्रश्नचिन्ह आता नेमका उपस्थित झालेला प्रज्ञा आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहू शकतो याच परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. आपण पाहू शकतो सैफ अली खानच्या जी इमारत आहे, इमारतीमध्ये जे इथं उच्च वर्गीय लोक इथे राहतात. मात्र हा हल्ला झाला कसा काय, नेमकं ह्याला कोणी याची सुपारी दिली होती की नेमकं जे घरामध्ये जे नौकर आहेत त्यांची लागेबांधी याच्या सोबत होती का, हे आता या तपासामध्ये निष्पन्न होताना पाहायला मिळणार आहे. प्रज्ञा जी, पोलिसांकडून काय अधिकृत माहिती मिळतेय का अनिल? अद्याप प्रज्ञा, पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. ज्या 7 ते 8 तुकड्या इथे तैनात झालेल्या आहेत. मात्र तपासानंतर पोलिसांकडून जी आहे माहिती स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रज्ञा जी 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 अधिकची माहिती अनिल तुमच्याकडून जाणूनच घेऊ. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात असो किंवा पोलीस प्रशासन असो सतर्क झालेलं आहे, प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्याचबरोबर आता पोलीस प्रशासनाची तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशीही आपण थोड्याच वेळापूर्वी बातचीत केली होती. काय म्हणाले होते ते पाहूयात. नाही, ते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे. शेवटी जोपर्यंत गुन्ह्याचा इंटेन्शन कळत नाही तोपर्यंत आपल्याला अर्थातच काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ती पावलं उचलली जात आहेत. परंतु नक्कीच सैफ अली खानच्या किंवा मुंबईमधल्या फेमस पर्सनॅलिटी आहे ज्यांना जीवाचा धोका असतो, अशा लोकांनी त्यांच्याकडे जर का कुठली प्रायव्हेट माहिती असेल त्यांनी योग्य वेळेत जर का सांगली तर अशा घटना आपल्याला टाळता येऊ शकतात. परंतु जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये थोडं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उर्वरित माहिती आपल्याला समजेल. तर
तर सैफ आणि अज्ञातामध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर हा हल्ला झालाय। घरफोडीच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरात घुसखोरी केल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर आरोपीच्या शोधात पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे। सैफच्या टीमकडून चाहत्यांना संयम ठेवण्याची सुद्धा विनंती करण्यात आलेली आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला आपण घटनाक्रम पाहतोय। वांद्र्यातील राहत्या घरी सैफवर चाकून हल्ला करण्यात आला। मध्यरात्री 3च्या सुमारास चोर घरात शिरला। चोराची घरातील नोकरांसोबत बाचाबाची सुरू होती। यावेळी सैफ अली खान तिथे आला, त्याची चोरासोबत झटापट झाली। हल्लेखोरानं सैफच्या पाठीवर धारदार शस्त्रानं वार केला। धारदार शस्त्र सैफच्या पाठीत अडकल्यानं रक्तस्राव झाला। सैफच्या मानेवरही 10 सेंटीमीटरची खोल जखम झाली। सैफच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्याची माहिती आहे। मध्यरात्री 3:30 वाजता सैफला रुग्णालयात नेलं। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे। सैफच्या घरातला एक कर्मचारी सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे। तर सैफ अली खानच्या हल्ल्यावर जय महाराष्ट्रचे सवाल आपण पाहतोय। कडेकोट सुरक्षा असलेल्या घरात चोर नेमका कुठून आला? सुरक्षा रक्षकांचा वेढा असणाऱ्या घरात कसा घुसला असा सवालही उपस्थित होतोय। सैफच्या घरात शिरून हल्ला करण्याचं धाडस कसं झालं? नक्की चोरीचा उद्देश होता की आणखी काही? सैफवर जीवघेणे वार करूनही चोर पळाला कसा असाही महत्त्वाचा सवाल इथे उपस्थित होतोय। सुरक्षा रक्षकांनी चोराला अडवलं कसं नाही असाही सवाल उपस्थित होतोय, कारण तगडी सुरक्षा व्यवस्था तिकडे आहे। एकट्या हल्लेखोरानं इतके वार कसे केले? मुंबईत एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात घुसणं इतकं सोपं आहे का असाही सवाल उपस्थित होता। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर, जे लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहेत। मनोज, आता सध्या रुग्णालयाच्या बाहेर काय हालचाली पाहायला मिळत आहेत? त्याचबरोबर सध्या सैफची प्रकृती कशी आहे? शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे का? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितले जी सर्जरी सैफ अली खानच्या वरती सुरू होती ती सर्जरी आता प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। आपण बघितलं तर थोड्याच काही वेळामध्ये या ठिकाणी डॉक्टर येतील आणि डॉक्टर संपूर्ण जी माहिती आहे, जी शस्त्रक्रियेची संपूर्ण ही माहिती देणार आहेत। आणि आपण बघितलं 2 तास ही सर्जरी प्रक्रिया सुरू होती आणि ती सर्जरी प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांकडून डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। आता आपण लीलावती रुग्णालयामध्ये आहे, आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षक हे वाढवण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता गेटवरती जे आउट गेट आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। तसंच आत पोलीस रुग्णालयामध्ये देखील पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे, कारण की जो चोर होता त्या चोराकडनं 6 वार हे सैफ अली खान यांच्या अंगावरती करण्यात आलेले होते। त्यामध्ये 2 वार आपण बघितले ते अत्यंत खोलपणे होते आणि आपण बघितले त्याची शस्त्रक्रिया झालेली आहे, पूर्णपणे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे। पण आपण बघितलं हा चोर आला कुठून? हा चोर त्याच ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये लपून होता का आणि ह्याला कोणी मदत केली आहे का आणि त्याच्याबरोबर अजून कोण कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून तपासामध्ये केली जात आहेत। आणि आपण बघितलं या ठिकाणी पोलीस पथक देखील सैफ अली खानच्या घरावरती दाखल झालेली आहे। तसंच क्राईम ब्रांचचे पथक देखील सैफ अली खानच्या घरावरती दाखल झालेले आहेत। दया नाईक त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दया नाईकची टीम देखील त्या ठिकाणी पूर्णपणे दाखल झालेली आहे आणि संपूर्ण जी घडामोड घडलेली आहे त्याचा संपूर्णपणे तपास केला जात आहे। आणि आपण बघितलं सिक्युरिटी असतील, तसंच आपण बघू शकतो की जे सिक्युरिटी गार्ड असतील त्यांचा देखील या ठिकाणी तपास हा केला जात आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर सैफ अली खान
याच्यावरती ही शस्त्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। 2 तास ही शस्त्रक्रिया पूर्णपणे चालू होते आणि ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये डॉक्टर या ठिकाणी येतील आणि डॉक्टरांकडून पूर्णपणे माहिती दिली जाईल। पण आपण बघतो या ठिकाणी सैफ अली खानच्या घरी काम करणारी जी कामवाली आहे तिच्यावरती देखील चोराने हमला केला आहे। ती देखील त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळेस देखील त्यांनी तिच्यावरती हल्ला केला, पण तो हल्ला तिच्या हातावर लागला असून तिच्यावर हातावर देखील आपण बघतो डॉक्टरांकडून उपचार हे सुरू आहे। पण आपण बघितलं तर सैफ अली खान याच्यावरती 2 घाव अत्यंत मोठ्या प्रमाणात होते आणि त्या घावावरती पूर्णपणे ही शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आणि त्या घावामधून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव देखील झाला आहे। पण आता सैफ अली खानची जी प्रकृती पूर्णपणे स्टेबल आहे, त्यांना उपचारासाठी म्हणजे त्यांचा पूर्णपणे उपचार हा पूर्णपणे झाला असून त्यांचा आता जबाब नोंदवला जाऊ शकतो। कधीही ते आता बेशुद्ध अवस्थेमध्ये असतील, पण त्यांचा आपण बोलतो जेव्हा शुद्धीमध्ये येतील त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा जबाब हा नोंदवला जाऊ शकतो आणि त्या जबाबामध्ये पोलिसांना अधिक माहिती अजून मिळू शकते आणि त्यानंतर आपण बोलतो जो चोर आहे तो जो चोरी करण्यासाठी आला होता त्यांनी काय चोरी केलं आहे आणि तो काय करण्यासाठी आला होता की तो कोणत्या दुसऱ्या गँगमधला आहे का, हे संपूर्ण प्रश्न आहेत। ते प्रश्न निर्माण या ठिकाणी होत आणि याच्या प्रश्नांचा पूर्ण उलगडा पोलिसांकडून केला जाणार आहे। मनोज, पाहायला गेलं तर या हल्ल्याला 9 ते 10 तास उलटलेले आहेत, तरी सातत्यानं बोललं जातंय की सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे। अधिकृत माहिती अजून आलेली नाहीये। दुसरं म्हणजे पाहायला गेलं तर एकट्या हल्लेखोराने इतके वार करणं शक्य आहे, जर वार करून तो तिथून पळालाय त्यामुळे आता सुरक्षा इतकी हलक्या दर्जाची होती का, असाही सवाल उपस्थित होतोय। नक्कीच प्रज्ञा, आपण ही घटना बघितली तर 3च्या सुमारास होते आणि आपण बघितलं मध्यरात्रीची ही वेळ आहे आणि याही साखर झोपेची पूर्णपणे वेळ असते आणि त्यामध्ये कुठेतरी चोरांनी संधी साधण्याचा हा प्रयत्न केला। पण या ठिकाणी चोर हा 12 मजल्यावरती पहिला प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे चोर हा 12 मजल्यावरती गेला कसा, कारण की सैफ अली खानची जी इमारत आहे त्यामध्ये एंट्री करताना लिफ्ट लागते आणि लिफ्टमधून एक्सेस आपण जाऊ शकत नाही, तर त्याला एक्सेस दिला असेल का कोणी। तसं दुसरा प्रश्न निर्माण होता हा पायऱ्यांवरून हा चोर गेला आहे का, तेव्हा सिक्युरिटी काय करतो, सिक्युरिटी त्याला बघितलं नाही का। आणि तिसरा प्रश्न येतो की तो चोरी करून नंतर जेव्हा हल्ला करून तो खाली उतरला तेव्हा देखील त्याला कोणी पकडलं नाही का पूर्ण, आणि त्या टायमाला CCTV मध्ये फुटेज देखील आले आहेत का, हे सर्वपणे पोलिसांकडून हा तपास केला जाणार आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं तर हा रात्री 3:30च्या सुमारास पूर्णपणे हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी जसं त्याची नोकरांकडून त्याला पहिला चोराला पकडण्यात आलं आणि तिच्यावरती त्या चोरांनी हल्ला केला आणि त्यानंतर सैफ अली खान त्या ठिकाणी आले, त्यांनी तिकडे त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्या चोरांनी त्यांच्यावरती 6 वार एका मागोमाग एक केलेले आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी 2 वार आहेत, त्यामध्ये एक आपण वार बघितला तो मणक्यावरती आहे, त्यामुळे कुठेतरी मणक्याचा प्रश्न हा निर्माण झाला असता मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे सैफ अली खानचं आयुष्य देखील हे निर्भर होतं। पण आपण बघितलं ही शस्त्रक्रिया पूर्णपणे पूर्ण झालेली आहे आणि यशस्वी पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपण पोलिसांकडनं शोध हा सुरू आहे, कारण की पोलिसांकडे मोठा प्रश्न आहे की या मागे कोण मोठा व्यक्ती आहे का, हा प्रश्न पोलिसांच्या मागे उभा राहिलेला आहे। कारण की एक चोर हा काम करू शकत नाही आणि तो पूर्णपणे त्या ठिकाणी कसा गेला हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी सर्वांकडे उपस्थित होत आहे। असेच अपडेट घेत राहू मनोज, तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला आणि नंतर आता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे, सतर्क झालेली आहे, तपास सुरू आहे। त्याचबरोबर 7 पथकं सध्या तैनात करण्यात आलेली आहेत। तर यावर पोलिसांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सर उस वक्त घर में कौन था सर, थोड़ी सी इन्वेस्टिगेशन की डिटेल्स हम रिवील नहीं कर सकते हैं। ओके, रिक्वेस्ट है जो भी इसमें प्रोग्रेस होगा हम आपको अपडेट करेंगे। थैंक यू। सैफच्या घरातील CCTV फुटेज तपासण्याचं काम सध्या सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्यानंतर आता पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झालेली आहे। फॉरेन्सिक टीम तिथं दाखल झालेली आहे, दयानायक क्राईम ब्रांचची टीम तिकडे दाखल झालेली आहे आणि संपूर्ण घटनेचा तपास वेगानं सुरू आहे। तर संजय राऊतांचं यावर काय म्हणणं आहे तेही पाहूया। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे, काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार।
प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा. आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात, पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत. दरम्यान पोलिसांची टीम सैफच्या घरी तळ ठोकून फॉरेन्सिकला हल्लेखोराच्या हाताचे ठसे मिळाले तर पोलिसांकडून सैफच्या नोकरांचीही चौकशी कसून सुरू आहे. सीसीटीव्हीत 2 संशयित आढळलेले आहेत. दोघांपैकी एकानं सैफवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दोन्ही संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. तपासासाठी पोलिसांच्या 6 टीम गठीत करण्यात आलेल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता जो चर्चेत असतो सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला आणि घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळालेला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी ही घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर 6 वार करण्यात आले आणि एकट्या हल्लेखोरानं हे 6 वार केले. त्यामुळे आता संशय बळावलाय. यामध्ये तो एकटाच होता की आणखी कोणी होता हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अद्यापही आरोपीला पकडण्यात अपयशच आलेलं आहे. अद्यापही आरोपी फरारच आहे. तपासासाठी पोलिसांच्या 6 टीम गठीत करण्यात आलेल्या आहेत. तपासाला वेग आलेला आहे. पोलिसांकडून नोकरांचीही चौकशी केली जाते. 3 कर्मचारी सध्या ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी केली जाते. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोघांपैकी एकानं सैफवर हल्ला केल्याचा अंदाज आहे, कारण या सीसीटीव्हीत दोघे संशयित आढळलेले आहेत. दोन्ही संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांना धमक्या आल्यात तेही पाहूयात. वांद्रेतील सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. जर मोठी मोठी लोक मोठ्या सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये राहणारी सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचं काय, अशी आज परिस्थिती सैफ अली खानच्या प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित झालेली आहे. जर मुंबईसारख्या शहरामध्ये घरांना बुलेट प्रूफ काचा लावावा लागत असतील, 12व्या माळ्यावर घुसून अटॅक होत असतील, महिलांवरच्या शोषणाच्या केसेस सातत्यानं वाढत असतील, तर मग हे गृहमंत्रालयाचं, गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही तर मग कोणाचं अपयश आहे? आज सवेरे सवेरे जो सैफ अली खान जी के बारे में खबर आई बहुत ही शॉकिंग है, पर सरप्राइजिंग नहीं है. सरप्राइजिंग इसलिए नहीं है क्योंकि लगातार हम देख रहे हैं किस तरीके से सेलिब्रिटीज पे अटैक हो रहे हैं, चाहे वो सलमान खान जी हो, चाहे वो बाबा सिद्दीकी जी का मर्डर हो, और अब सैफ अली खान जी को लेकर ये कहा जा रहा है कि चोर ने घुसने की कोशिश की, वहां पे उनको स्टैप किया और वो अभी लीलावती में उनकी सर्जरी जा रही है. ये लॉ एंड ऑर्डर व्यवस्था जो मुंबई की है वो इज कंसिडर्ड वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, सिर्फ देश में ही नहीं, वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, और उसको चोट पहुंचाने का काम लगातार चल रहा है. अगर सही मायने में इन्वेस्टिगेशन होता, टाइम बाउंड इन्वेस्टिगेशन होता, तो शायद ये घटना रोकी जा सकती थी. आम आदमी राज्य सरकार से थोड़ी अकाउंटेबिलिटी मांगेगा, क्योंकि अगर सेलिब्रिटी सुरक्षित नहीं है तो हम सबकी सुरक्षा खतरे में है. The attack on actor Saif Ali Khan is a cause for concern. If people like him with high profile and different levels of security can be attacked in their own homes, then the common citizens have to worry. The fear of law seems to be at a low in Maharashtra in the last 2-3 years. This is because a lot of leniency has been given to people who commit crime. I think the Home Department of Maharashtra should take this very seriously and assure the safety of people of Mumbai and Maharashtra. देवेंद्र फडणवीस जी, उनको संज्ञान लेना चाहिए, उनको
अरे हम लोग अगर सुरक्षित ही नहीं रहेंगे, मुंबई जैसे शहर में और इतने बड़े बड़े पदों पर बैठे लोग, सैफ अली खान कोई साधारण आम चलते आदमी नहीं है, नवाब पटौदी के खानदान से है, एक फिल्म स्टार है, तो ऐसे लोग भी अगर सुरक्षित नहीं है तो आप बताइए कि आम आदमी का क्या होगा। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। लोग डरे हुए हैं कि अगर सैफ अली खान के घर में चोर घुस के चाकू से हमला कर रहे हैं तो फिर किसी झुग्गी झोपड़े में घुसकर तो कभी भी किसी को मारा जा सकता है। इस पर सरकार को ध्यान देने की आवश्यकता है। दरम्यान सैफ अली खानच्या टीमनं या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदनही जारी केलं होतं। सैफ अली खानच्या टीमनं निवेदनात म्हटलं होतं की सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला, सध्या त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे, पोलीस चौकशी करतायत आणि सदर प्रकरणाबद्दल लवकरच सविस्तर माहिती देऊ असं म्हणत सैफ अली खानच्या टीमनं निवेदन जारी केलेलं आहे। आणि आताचा ताजा तपशील तो म्हणजे सैफ अली खानच्या वर शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे, सैफची प्रकृती स्थिर असल्याची वारंवार माहिती देण्यात येते, गेले 9 तास हीच माहिती देण्यात येते। त्यामुळे आता डॉक्टर शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर काय नवी माहिती देणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। तर सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर आणि मुलं सुरक्षित आहेत आणि या घटनेवर कुटुंबानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र सदर घटनेनंतर चोर अद्यापही फरार आहे, त्याचा शोध घेतला जातोय आणि त्याला शोधण्यासाठी पथकही तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम तिकडे दाखल झालेली आहे, श्वान पथक तिकडे दाखल झालेलं आहे आणि या सर्व प्रकरणाचा कसून तपास केला जातोय, चौकशी केली जाते। तर काही वेळापूर्वी दिलीप ठाकूर यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय म्हणाले ते पाहूया। आपल्याला सगळ्या चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे असतो, सीसीटीव्ही असतात, या सगळं असताना अशा पद्धतीने हल्ला होणं हे आश्चर्यकारक आहे। आणि दुसरं जी शक्यता आता काही ठिकाणी व्यक्त होती की घरातीलच नोकरांनी हे सगळं घडून आणले की काय, तर मग असं असेल तर मग आपण आपल्या घरामध्ये नोकर वगैरे नेमताना आपण त्याची अधिक चौकशी करायला पाहिजे की आपण नेमकं कोणाला नेमतोय, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचे संबंध कुठपर्यंत आहेत। तर हे जे सगळं आहे या प्रकरणामधलं जे सगळं जे गूढ आहे ते गूढ मला असं वाटतं की जसजशा या गोष्टी हल्लेखोराकडनं माहिती पडत जातील तसं सगळं स्पष्ट होईल असं आता तरी मला असं वाटतं। जी ठाकूरजी, खरं तर पाहायला गेलं तर अभिनेता अभिनेत्री असो त्यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात असतो, त्याचबरोबर पाहायला गेलं तर त्यांना ट्रोल करणारेही खूप जण असतात आणि त्यांच्यावर असे हल्ले होणं त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय। कारण या संदर्भात अनेक अशा बातम्या आल्या, सलमान खान त्याला सुद्धा जीवे मारण्याची धमक्या कित्येकदा आलेल्या आहेत आणि आता हा सैफ अली खानवर झालेला हल्ला। तर मला असं वाटतं काय माहिती आहे की सुरक्षा रक्षकांकर किंवा सुरक्षा यंत्रणांवर ताण येण्यापेक्षा म्हणजे तो येतोच अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा करतात त्या सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा, पण सेलिब्रिटींनी सुद्धा आपल्या सगळ्या एकूणच थाटमाट श्रीमंततेचं किती दर्शन घडवायचं हा सुद्धा या निमित्ताने प्रश्न निर्माण होऊ शकतो ना। सैफ अली खानच्या हल्ल्यावर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने काही सवाल उपस्थित केलेले आहेत। कडेकोट सुरक्षा असलेल्या घरात चोर नेमका कुठून आला असा सवाल उपस्थित केलाय। त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांचा वेढा असणाऱ्या घरात कसा घुसला, त्याचबरोबर सैफच्या घरात शिरून हल्ला करण्याचं धाडस कसं झालं असाही सवाल आहे। नक्की चोरीचा उद्देश होता की आणखी काही? सैफवर जीवघेणे वार करूनही चोर पळाला कसा? सुरक्षा रक्षकांनी चोराला अडवलं कसं नाही असा प्रमुख सवाल उपस्थित होतोय। त्याचबरोबर एकट्या हल्लेखोरानं इतके वार कसे केले? अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला झाला आणि त्यानंतर हालचालींना वेग आलेला आहे। सारा आणि इब्राहिम अली सैफच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचलेले आहेत। चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। त्याचबरोबर सैफवर शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। सैफवर 6 वार झाल्याची माहिती आहे। लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सध्या
उपचार सुरू आहे. फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. घरी काम करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फॉरेन्सिक टीमकडून हल्ल्याचा तपास कसून केला जातोय. त्याचबरोबर पोलीस पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संशय व्यक्त केला जातोय आणि टीका सुद्धा सत्ताधाऱ्यांवर केली जाते. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे. अनिल, चौकशी कुठवर आलेली आहे, तपास कुठवर आलेला आहे? प्रश्न आपण पाहायचं झालं तर जे मुंबई पोलीस असतील किंवा फॉरेन्सिक टीम असेल किंवा क्राईम ब्रांचची टीम असेल, ही सैफ अली खानच्या घरामध्ये ज्या रात्रीपासून जो कसून तपास करते. आपण पाहू शकतो सैफ अली खानच्या घरामध्ये जे नोकर होते सकाळच्या दरम्यान त्या 3 नोकरांना अटक केली होती. त्यानंतर आपण पाहू शकतो सैफ अली खानच्या घरामध्ये जे फ्लोअर पॉलिशिंगचे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं. नेमकं पोलीस आता छडा लावण्याचा प्रयत्न करतात की हा चोर होता की नक्की हा कोण एक त्याच गुंडटोळीचा जो गुंड होता काहीचा सुद्धा आता तपास हे मुंबई पोलीस करतायत. मात्र हा हल्ला झाला कसा हा मोठा प्रश्नचिन्ह आता जो आहे येथील रहिवासी असतील किंवा पोलीस असतील किंवा जे सिने अभिनेते असतील यांना उपस्थित झालेले. त्याचं कारण म्हणजे की सैफ अली खान हा जो आहे चक्क सीसीटीव्ही जो सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत त्याचं जी सुरक्षा आहे त्या सुरक्षेमध्ये राहत होता. मात्र हा चोर महत्वाचं म्हणजे 12व्या मजल्यापर्यंत पोहोचला कसा याचा जो आहे पोलीस आता छडा लावताना आपल्याला पाहायला मिळतात. जी अनिल, पाहायला गेलं तर एकट्या हल्लेखोरानं 6 वार केलेत त्याच्यावर आणि 6 वार करून अगदी सहज तो पळून गेलेला आहे. तोपर्यंतही कोणीही सुरक्षा रक्षकाने त्याला अडवलं नाही. इतकी हलक्या दर्जाची सुरक्षा होती का? कारण सध्या जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा महत्वपूर्ण विधान केलंय. खरं तर हा पूर्वनियोजित कट असल्याचं त्यांनी म्हटलंय. नक्कीच प्रज्ञा पाहायचं झालं तर जे जितेंद्र आव्हाड यांनी जो प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे तोच प्रश्नचिन्ह आहे. येथील रहिवासी असतील किंवा विरोधी पक्ष असतील किंवा जे सिने अभिनेते असतील यांच्याकडून सुद्धा हाच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला. त्याचं कारण म्हणजे की हा जो चोर आहे हा नेमका चोरी करण्यासाठी आला होता की जो सैफ अली खान आहे त्याला जीवे मारण्यासाठी आला होता ते आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. मात्र हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण म्हणजे की ते कडेकोटे जी आहे सुरक्षा असते नेमका हा चोर आला कसा आणि 12व्या मजल्यावर पोहोचला कसा, जिन्याने पोहोचला की जे लिफ्टने पोहोचला हे सुद्धा आता जे फॉरेन्सिक टीम आहे ते कसून तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत अनिल, फॉरेन्सिक टीमच्या हाती काय काय लागलंय, पुरावे काय काय हाती आलेले आहेत आणि चौकशीत अद्यापही काही निष्पन्न झालं आहे की नाही? कारण 9 तास उलटले तर चोर अद्यापही फरार आहेत, हल्लेखोर अद्यापही फरार आहेत. अद्याप आपण पाहू शकतो की फॉरेन्सिक टीम असतील किंवा जे क्राईम ब्रांचचे अधिकारी असतील किंवा मुंबई पोलीस असतील यांच्याकडून जो कसून तपास सुरू आहे जे आहे आपण पाहू शकतो पहिल्या मजल्यापासून ते 12व्या मजल्यापर्यंत जे आहे फॉरेन्सिकची टीम ते स्वतः चालत जात आहेत आणि डॉग स्पॉटिंग करतायत. कोण पथक आहे त्याच्या अनुषंगाने जे तपासणी सुरू आहे. अद्याप आतापर्यंत फॉरेन्सिक टीमच्या हाती जे सैफ अली खानच्या घरामध्ये जो अज्ञात आरोपी आहे जो चोर आहे त्याचे हाताचे टक्के आतापर्यंत मिळालेले पाहायला मिळते. पुढील तपास जो आहे फॉरेन्सिक टीम असेल किंवा मुंबईचे पोलिसांचे तुकडे ते करताना. धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.